नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत 7 ते 8 दिवस टिकणारे मेथीचे थेपले। हे थेपले आपण प्रवासासाठी किंवा मुलांना हॉस्टेलवर सुद्धा करून देऊ शकतो। मेथीचे थेपले बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 4 मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरे। हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। मेथीचे फक्त पानं घ्यायचे आहेत, देठं घ्यायची नाहीत आपल्याला। आणि शक्य होईल तेवढी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। सगळी मेथी मी अशाच बारीक कट करून घेतलेली आहे। मोठ्या एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्ये आता टाकणार आहे 3 ते 4 चमचे दही। थेपले जर 15 दिवस टिकवायचे असतील तर दही नाही घातलं तरी चालू शकतं। दही घातल्यामुळे 8च दिवस थेपले टिकू शकतात। आता त्यामध्ये टाकणार आहे मिरची, आलं आणि जिरे बारीक करून घेतलेले आहेत, ते टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर 2 चमचे तीळ टाकलेला आहे, 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। त्यामुळे कलर आणि चव खूप छान लागते लाल तिखटामुळे। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि 4 चमचे पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करून साखर घातली तरी चालू शकते। थोडीशी कसुरी मेथी सुद्धा इथे घातलेली आहे, हातावरच क्रश करून घेतलेली आहे आणि 2 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे। दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तीन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे। तेल घातल्यामुळे आपले थेपले मऊ होणार आहेत, म्हणून तेल आवर्जून घालावे। आणि कोथिंबीर घालायची आहे थोडी, म्हणजे चव छान येते। सर्व जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर थोडं पाणी घेऊन मळायचं आहे। आपली चपातीची कणिक जशी आपण मळतो तशीच मळून घ्यायची आहे आपल्याला। जास्त घट्ट पण नाही करायची, जास्त पातळ पण नाही करायची, मध्यम आपल्या चपातीच्या कणकीप्रमाणेच मळून घ्यायची आहे। इथे बघा, हे दाखवल्याप्रमाणे। एक चमचा तेल हातावर घेऊन ते कणकेला लावून घ्यायचं आहे आपल्या पिठाला। पीठ मळून झाल्यानंतर एक 10 मिनटं आपण त्याला झाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपण त्याच्या थेपले बनवायचे आहेत। इथे मी थेपले बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। अगदी लिंबूच्या आकाराचे गोळे आहेत हे, जास्त मोठे पण नाही करायचे, जास्त छोटे नाही करायचे, अगदी लिंबुआ एवढे करायचे आणि मग लाटून घ्यायचे आहेत आपल्याला। सर्व गोळे बनवून झाल्यानंतर हे बघा, इथे पिठाचा एक गोळा घेऊन मी कोरड्या पिठामध्ये गव्हाचं पीठ आहे हे, त्यामध्ये बुडवून लाटून घेणार आहे
आणि लाटताना एकदम पातळ अशी लाती आपल्याला लाटायची आहे। सगळे गोळे जर आपण लाटून ठेवले तरी चालू शकतात, या अशा छोट्या छोट्या पोळ्या करून याच्या। आपला जर लाटण्याचा स्पीड फास्ट असेल तर आपण भाजत लाटू शकतो, किंवा मग सर्व गोळे लाटून ठेवून नंतर आपण भाजले तरी चालू शकतात। इथे मी नेरलेप तव्यावरती भाजायला लागलेली आहे। तुम्ही चपातीच्या तव्यावरती सुद्धा भाजू शकता। हे बघा इथे, आणि वरती तेल लावायचं आहे। दोन्ही बाजूला तेल लावून छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा इथे सर्व थेपले आपले बनवून तयार आहेत। हाताने जरी आपण असे पद्धतीने गोळा केला तरी थेपला आपला मऊ राहतो, कडक होत नाही अजिबात। तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।